आज आणलेलं आहे मस्त चिकन. तर आता चिकनची मला एकदम अशी फ्राय भाजी करणार आहे मी आज. तर आता स्वच्छ धुवून त्याला टाकायचं आहे मला बॉईल करायला. आणि कधी पण चिकन आणलं की आपण जे आपलं लिंबू असतं ते एक लिंबू असं मस्त मध्ये पिळून घ्यायचं, कारण जे चिकनचा वास येतो ते भाजी केल्यावर बिलकुलही येत नाही. आणि मीठ आणि लिंबू टाकून मस्त स्वच्छ 2-3 पानाने धुवून घेणार आहे मी चिकन. तर मस्त फ्रेश पाण्याने धुतलेलं आहे मी चिकन. त्याच्यामध्ये टाकणार आहे आता फक्त हळद आणि मीठ, कारण मॅरिनेट करून खायला आज टाइम नाहीये, गडबड आहे, म्हणून साधा सोपा तरीकानं दाखवणार आहे. तर चला आता बॉईल करायला ठेवलेला आहे, दुसरी तयारी करून घेणार आहे आता. तर चला आता भाजीचा जे मसाला आहे, ग्रेव्ही बनवायची आहे ते भाजून घेणार आहे. तर कांदे मस्त कट करून टाकलेले आहेत, थोडासा लसण पण मध्ये ऍड केलेला आहे, थोडीशी अद्रक पण ऍड केलेली आहे आणि थोडेसे धने पण मध्येच भाजताना टाकून देत असते, कारण थोडी टेस्ट वेगळी येते. सगळं भाजत आल्यावर मग टाकलेले आहेत मी टोमॅटो. सगळं साहित्य जे आहे असंच भाजून घेणार आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर पण ऍड करणार आहे. आणि सगळं मसाला गार झाल्यावर आता आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. आणि अशी ग्रेव्ही करून ठेवली की आपल्याला खूप दिवस जाती भाजीला पण, आणि खराब पण होत नाही. 4-5 दिवसाची ग्रेव्ही करून ठेवली तर प्रत्येक भाजीमध्ये यूज करू शकता तुम्ही. तर मस्त आता झालेली आहे माझा मसाला भाजून. आता हे गार झालं की मी काढून घेणार आहे मिक्सर मधून. चला तर आता मी तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे, करून टाकलेलं आहे अद्रक लसूण. आणि हे घेतलेलं आहे काळा घरगुती मसाला, हळद आणि खोबरं. आता हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे. बेसिक मसाले टाकणार आहे, थोडंसं फ्राय करून घ्यायचंय. आता ही भाजी टाकून देणार आहे मध्ये, मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. थोडीशी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे ह्या भाजीला, जास्त नाही. मस्त आपली एकदम अशी फ्राय भाजी चिकनची एकदम छान झालेली आहे तयार. थोडीशी टाकायची आहे मला वरून अशी कोथिंबीर. तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल.